नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण या पेपरमधील राष्ट्रीय सत्तेचे बदलते स्वरूप जे आहेत ते आपण अभ्यासणार आहोत। या विविध मुद्द्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय सत्तेचं प्राचीन काळामधील, मध्ययुगीन काळामधील आणि आधुनिक काळामधील आधुनिक राष्ट्रराज्य व्यवस्थेमधील बदल जे आहेत हे बदल हे कशा प्रकारचे झालेले आहेत किंवा कशा प्रकारे राष्ट्रीय सत्तेच्या स्वरूपामध्ये बदल किंवा स्थित्यंतर किंवा परिवर्तन झालेत आपण बघणार आहोत। आपण बघतो की आधुनिक काळ जे आहे, आधुनिक काळामध्ये पूर्वी जी राष्ट्रीय सत्ता जी होती ही राष्ट्रीय सत्तेमध्ये आमूलाग्र पद्धतीने किंवा आमूलाग्र स्वरूपाचा बदल झालेला आहे की प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंड या कालखंडामध्ये आपण जर बघितलं की या कालखंडामध्ये एक निश्चित अशी एक राजकीय व्यवस्था होती। ही राजकीय व्यवस्था एकतंत्री स्वरूपाची होती आणि हे एकतंत्री स्वरूपाची राजकीय व्यवस्था किंवा राज्य व्यवस्था असल्यामुळे किंवा राज्य पद्धती असल्यामुळे तिथील सगळी त्या शासनाची किंवा त्या राष्ट्राची सूत्र जी आहेत हे सगळी सूत्र एका शासनकर्त्या किंवा शासनकर्त्या वर्गाच्या हातामध्ये होती। मात्र आपण जर हा काळ जर बघितलं की त्यानंतर की मात्र युरोपामध्ये रेनेसा जी आहे किंवा पुनर्जागरण जे आहे किंवा प्रबोधन जे आहे ह्या प्रबोधनाचा युग अवतरलं किंबहुना आलं आणि या युरोपामधील ज्या विविध पुनर्जागरणाच्या चळवळी असतील किंवा पुनर्सुधारणेच्या चळवळी जी असतील किंवा धर्मसुधारणाच्या चळवळी जी असतील या राष्ट्रीय सत्तेच्या स्वरूपामध्ये किंवा राष्ट्रीय सामर्थ्याच्या स्वरूपामध्ये वेगवेगळे विविध बदल जे आहेत विविध बदल आपल्याला बघायला मिळतात। तदनंतर आपण जर बघितलं की तमोयुगाचा कालखंड म्हणजे अंधार युग जे आहे, अंधार युग संपतोय म्हणजे साधारणतः आधुनिक राजकीय विचारवंतांमध्ये किंवा प्राचीन आणि आधुनिक राजकीय विचारवंताला महत्त्वाचा दुवा जोडणारा एक विचारवंत ज्याचं नाव आहे निकोलस मॅकियावेली, ज्यांचा जन्म जर्मनीमध्ये फ्रान्समध्ये त्या शहरामध्ये 1469 मध्ये झाला। तर हा कालखंड यानंतर निकोलस मॅकियावेलीने प्रिन्स या ग्रंथामध्ये राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप कशा प्रकारचं असावं किंवा राष्ट्रीय सत्ता म्हणजे काय किंवा राष्ट्रीय सत्ता मिळवताना किंवा राष्ट्रीय सत्ता प्राप्त करताना कोणकोणत्या मार्गाचा अवलंब केलं जायचं या पद्धतीने निकोलस मॅकियावेलीने विचार केलाय। आधुनिक कालखंडामध्ये आपण जर आलं किंवा आधुनिक कालखंडाच्या प्रवासामध्ये बघितलं तर ल्युसियन पाय असेल किंवा स्क्रॉशर असेल असे विविध विचारवंत किंवा राजकीय विश्लेषकांनी राष्ट्रीय सत्तेच्या स्वरूपावर किंवा राष्ट्रीय सत्तेचे बदलते स्वरूप जे आहेत हे राष्ट्रीय सत्तेचे बदलते स्वरूप यावर विचारमंथन किंवा त्याचं विश्लेषण करायला सुरुवात झाली। आपण बघितलं की प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ यामधील किंवा या तिन्ही कालखंडामधील आपण राष्ट्रीय सत्तेचे स्वरूप जर आपण जर लक्षात जर घेतलं तर हे राष्ट्रीय सत्तेचे स्वरूप जे आहेत हे निश्चित स्वरूपामध्ये बदलताना दिसतात किंवा त्यांच्यामध्ये परिवर्तन होताना दिसतात। तर आपण राष्ट्रीय सत्तेचे स्वरूप जे आहेत हे स्वरूप कशा स्वरूपाने बदलत गेले आपण ते बघूया। पहिला मुद्दा त्यानुसार आपण बघूया संविधान की संविधानानुसार संघटित की पूर्वीही किंवा पूर्वीच्या याच्यामध्ये आपण जर बघितलं की संविधान हा निर्माण केला जायचा की निर्मित की कुठल्याही राजकीय व्यवस्था चालवण्यासाठी त्या देशाचं स्वतंत्र संविधान जो आहे हा संविधान असणं आवश्यक होतं। आणि प्राचीन काळामध्ये, मध्ययुगीन काळामध्ये राष्ट्रीय सत्तेवर शासनकर्त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संविधानाची राज्यघटनेची जी निर्मिती जी आहे ही निर्मिती करण्यात आली होती। मात्र राज्यघटनेवर किंवा राज्यघटना ही राष्ट्रीय सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महत्त्वाचं माध्यम जरी असला किंवा महत्त्वाचा एक भाग जरी असला तर त्या संविधानानुसार किंवा राज्यघटनेनुसार त्या राज्याचा किंवा राजकीय व्यवस्थेचा कारभार चालेलच असं नव्हतं। मात्र जेव्हा आधुनिक कालखंडापर्यंत आपण जे होतो की संविधानामधील तरतुदी आपण जर बघितलं की संविधानामधील वेगवेगळ्या आधुनिक कालखंडाच्या प्रवासामधील विविध टप्पे जर बघितलं तर आजच्या काळामध्ये किंवा आजच्या घडीला आपण जर विचार केला सध्याच्या स्थितीला तर कोणतेही राष्ट्र किंवा कोणतेही देश किंवा कोणतेही मुलूक जो आहे हा आपापल्या देशाच्या संविधानानुसार म्हणजेच राज्यघटनेनुसार चालण्याचा किंवा चालवण्याचा प्रयत्न केला जातो। तिथली राजकीय व्यवस्था जी आहे त्या राष्ट्रीय सत्तेमध्ये बदल जे आहे ते बदल करताना किंवा परिवर्तन करताना संविधानानुसार म्हणजेच राज्यघटनेनुसार त्या देशाचं राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप जे आहे हे स्वरूप बदलत जातं। आधुनिक राजकीय व्यवस्थेमध्ये कोणत्याही राज्याला
मिळालेल्या सत्तेचा उपयोग जो आहे हा सत्तेचा उपयोग संविधानाच्या म्हणजेच राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच करावा लागतो. म्हणजे पूर्वीही संविधान होतं, राज्यघटना होता, म्हणजे देशाची स्वतंत्र अशी एक राज्यघटना होती. मात्र त्या नियमांचं पालन करणं, संविधानामधील तरतुदी त्या स्वीकारणं हा त्या राजकीय व्यवस्थेचा एक भाग होता. मात्र आधुनिक कालखंडामध्ये राष्ट्रीय सत्तेचा वापर जो आहे हा वापर संविधानाच्या चौकटीमध्ये राहूनच करावा लागतो. हा पहिला मुद्दा. दुसरा, नैतिकता हाच आधार, की राष्ट्रीय सत्तेच्या बदलत्या स्वरूपामध्ये जर बघितलं की आधुनिक राजकीय व्यवस्थेमध्ये राष्ट्रीय सत्तेचं नैतिक आधार जो आहे हा नैतिक आधार महत्त्वाचा किंवा महत्त्वपूर्ण मानला जातो. प्राचीन काळामध्ये, मध्ययुगीन कालखंडामध्ये राज्यकर्ता वर्ग काय करायचा आहे की आपापल्याला जी मिळालेली सत्ता जी आहे, आपापल्याला मिळालेलं स्थान जो आहे हे स्थान आपल्या बळकटीकरणासाठी आणि आपले मित्र जे असतील किंवा जे मित्रगट असतील या मित्रगटांच्या सामर्थ्यामध्ये वाढ करण्यासाठी केलं जायचं. म्हणजे एकत्रितरित्या असं जर विचार केलं की नैतिकता हा आधार जो होता हा पूर्वीच्या याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मोठ्या स्तरावर नव्हता, की राज्यसंस्थेकडून जे विविध कायदे किंवा विविध गोष्टी किंवा विविध बाबी ज्या केल्या जायच्या ह्या नैतिकतेला अनुषंगूनच असं केलं जायचं. या संदर्भात मतभिन्नता आहे किंवा विविध मतप्रवाह आहेत. मात्र काळ जसजसा बदलला, लोकशाही राजकीय व्यवस्था राष्ट्राने स्वीकारला, देशाने स्वीकारला, त्यानंतर आपण बघितलं की राष्ट्रीय सत्तेच्या स्वरूपामध्ये आमूलाग्र स्वरूपाचा बदल जो आहे, आमूलाग्र स्वरूपाचा बदल आपल्याला दिसते की लोकशाही राजकीय व्यवस्था आज बघतोय आपण, संघराज्य शासन पद्धती बघतो, त्याचबरोबर राजकीय व्यवस्थेमध्ये जनतेच्या मताला म्हणजे जनमताला, पब्लिक ओपिनियनला फार मोठ्या प्रमाणामध्ये मत जे आहे किंवा आदर जो आहे किंवा सन्मान जो आहे हा सन्मान केला जातो. जर या गोष्टीवर किंवा या बाबीवर आपण जर भर दिला नाही तर राष्ट्रीय सत्तेचे स्वरूप जे आहेत किंवा एखादं धोरण ठरवताना किंवा एखाद्या धोरणाची निश्चिती करताना किंवा एखादं धोरण निश्चित किंवा तयार करताना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत विविध राष्ट्रांमधील किंवा राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप लक्षात घेताना आपल्याला सत्ता जी आहे, सत्ता ही राज्यकर्त्यांवर्गांकडून सर्वसामान्य जनता जी आहे, सर्वसामान्य जनतेकडे त्याचं हस्तांतरण जो आहे हस्तांतरण झालेलं आहे. परिणामतः नैतिकता जो आहे, नैतिकता हा आधार राष्ट्रीय सत्तेच्या बदलत्या स्वरूपामध्ये महत्त्वाचा मानला जातो. म्हणजे पूर्वीला जे व्हायचं किंवा पूर्वीला जे मांडण्यात आलं की त्याची मांडणी ज्या स्वरूपाची होती की एखादा गट असतो, एखाद्या गटाचे असणारे मित्र असतात, त्या गटाच्या माध्यमातून, गटाच्या सामर्थ्याच्या माध्यमातून त्या राष्ट्राला त्याचे लाभ जे आहेत हे लाभ मिळत असतात. मात्र आजच्या घडीला मित्रांनो की आधुनिक राजकीय व्यवस्थेच्या प्रारंभामुळं आपल्याला या घटकामध्ये सुद्धा की राष्ट्रीय सत्तेच्या स्वरूपामध्ये सुद्धा बदल जो आहे नैतिकता या तत्वाच्या आधारावर आपल्याला बघायला मिळतं. हा दुसरा मुद्दा. तिसरा, राष्ट्रीय सत्तेचे बदलत्या स्वरूपामध्ये राजकीय सत्ता जी आहे, राजकीय सत्ता ही सुद्धा महत्त्वाची बाब आहे. राजकीय सत्ता ही पदांशी निगडीत असते. म्हणजे विविध हुद्दे असतील किंवा त्यांचं आपण अलीकडच्या काळामध्ये डेझिग्नेशन असं म्हणतोय, तर या डेझिग्नेशनच्या संदर्भामध्ये की राजकीय सत्ता ही विविध पदांशी. आता पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा आपण जर विचार केला की आधुनिक काळाच्या राष्ट्रीय सत्तेच्या स्वरूपामध्ये बदल जो आहे हा बदल लक्षात घेता सध्याकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आपण आढावा जर घेतलं तर आपल्याला असं आवर्जून दिसतं की मी जसं म्हटले की राज्यकर्त्या वर्गाकडून सर्वसामान्य व्यक्तींकडे जे हस्तांतरण झालेलं आहे त्या हस्तांतरांचं रूपांतर जो आहे लोकशाही व्यवस्था बळकटी करण्याच्या प्रक्रियेला त्याचा हातभार लागलेला आहे. आणि विविध पदं जी आहेत, विविध पदं निर्माण झालेली आहेत. आता ही लोकप्रतिनिधींच्या हाती ही सगळी विविध पदं सोपवली आहेत किंवा मग प्रशासकीय कामं असतील, तर या राजकीय व्यवस्थेमध्ये किंवा राजकीय स्थितीमध्ये प्राचीन काळामध्ये किंवा मध्ययुगीन कालखंडामध्ये ही अशी विविध जरी पदं जरी असली किंवा विविध पदांची रचना जरी केली असली किंवा पदसोपान परंपरा जरी राबवली जरी असली तर राज्यकारभार सुरळीत होण्यासाठी किंवा राज्य व्यवस्थित चालण्यासाठी विना अडथळा प्रशासनाची नियुक्ती जी आहे नियुक्ती ही केली जायची. मात्र त्यांना
सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या राजकीय व्यवस्थेच्या निगडीत किंवा संबंधित त्याच व्यक्तीशी किंवा त्याच राजकीय व्यवस्थेशी अनुसरून करायला लागेल. मात्र अलीकडच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर नजीकच्या काळामध्ये आज अधिकाऱ्यांना किंवा आधुनिक काळामध्ये राष्ट्रीय सत्तेच्या स्वरूपामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो. जे प्रशासकीय राज्यकर्त्या वर्गापासून प्रशासकीय अधिकाऱ्यापर्यंत जी विविध पदं निर्माण करण्यात आलेली आहे त्यावर कायद्याचं नियंत्रण असते. कोणत्या अधिकाऱ्याने कोणते कार्य करायचे हे निर्धारण किंवा निश्चित जे आहे हे कायद्यांच्या आधारावर ठरवलं जातं. त्यामुळे हा एक बदल जो आहे म्हणजे पूर्वीला प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये जी स्थिती जी होती त्या स्थितीमध्ये बदल आला. आता कायद्याची चौकट आली, संविधानाचं महत्त्वाचं स्वरूप जे आहे किंवा राज्यघटनेचं जे महत्त्वाचं स्थान जे आहे त्या लोकशाही राजकीय व्यवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणून राजकीय सत्ता म्हणजे राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप बघताना त्या ठिकाणी असणाऱ्या त्या राजकीय व्यवस्थेमध्ये असणाऱ्या ज्या विविध पदं जी आहेत म्हणजे राजकीय सत्तेच्या अनुषंगाने ते सुद्धा राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप जे आहे हे स्वरूप बदलताना किंवा राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप जे आहे हे स्वरूप बदलताना आपल्याला दिसते. त्यानंतर परिवर्तनीयता की ज्याच्यामध्ये बदल आपण जसं म्हणतो की आधुनिक काळामध्ये राष्ट्रीय सत्ता ही आहे हे राष्ट्रीय सत्ता किंवा राष्ट्रीय सत्ता ही संकल्पना परिवर्तनीय स्वरूपाची आहे. की सत्तेची संकल्पना आपण जर बघितली की राज्यशास्त्र या संकल्पने इतकीच जुनी आहे आणि प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये सत्ताधिष्ठित संकल्पना ज्या आहेत ह्या सत्ताधिष्ठित संकल्पना ह्या महत्त्वाच्या मानल्या जातात. आणि आधुनिक काळामध्ये आपण जर बघितलं तर आधुनिक काळामध्ये राष्ट्रीय सत्तेच्या स्वरूपामध्ये जो आहे बदल झाला. तो बदल कसा आहे, परिवर्तन कसं झालेलं आहे किंवा स्थित्यंतर कसं झालं आहे तर आपण बघूया की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बदलत्या पार्श्वभूमीमध्ये किंवा प्रासंगिकनुसार त्या राष्ट्राला सुद्धा आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये राष्ट्रीय धोरणामध्ये बदल करावा लागतो, परिवर्तन करावं लागतो. पूर्वीच्या काळामध्ये किंवा प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये सहजासहजी बदल करणं जे आहे बदल करणं नव्हतं, हे ताठर स्वरूपाचं धोरण होतं. आजच्या काळामध्ये किंवा आजच्या घडीला आपण जर बघितलं तर राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप आधुनिक कालखंडामध्ये हे ताठर नसून परिवर्तनीय स्वरूपाचं आहे. म्हणजेच त्याला काळाच्या ओघानुसार काळाच्या कालमानानुसार त्याच्यामध्ये बदल जे आहेत किंवा परिवर्तन जे आहेत हे परिवर्तन करता येतात. कारण की जसजशी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ किंवा जागतिक व्यासपीठ जसजसं बदलतोय, जसजशा विविध राष्ट्रांच्या भूमिका बदलतात, जसजशा विविध राष्ट्रांच्या जे राष्ट्रक नॉन ॲक्टर्स फॅक्टर्स जे आहेत आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये बदलतात, जसजसं आपण आंतरराष्ट्रीय राजकीय किंवा लष्करी संघटनेमधील त्यांचे रोल जे आहेत भूमिका ह्या बदलतात, त्यानुसार त्या माध्यमातून आपण बघतो की आंतरराष्ट्रीय स्टेज जो आहे जागतिक पटल जो आहे या जागतिक पटलावर किंवा वैश्विक व्यासपीठावर बदल जे आहेत बदल करणं गरजेचं असतं. त्यामुळे राष्ट्रीय सत्तेच्या स्वरूपामध्ये सुद्धा परिवर्तन जे आहे हे परिवर्तन आपल्याला अलीकडच्या काळामध्ये किंवा नजीकच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे त्यानंतर नेतृत्व आणि अनुयायी यांच्यामधील असणारा संबंध, नेतृत्व लीडरशिप आणि फॉलोअर्स की प्राचीन आणि मध्ययुगीन तसेच आधुनिक कालखंडामध्ये नेतृत्वाकडून राष्ट्रीय सत्तेविषयी जे निर्णय घेण्यात येतात ते निर्णय जे आहेत ते अंतिम मानले जातात. ते निर्णय काय मानले जातात, अंतिम मानले जातात. ज्यावेळी एकतंत्री राजवटी अस्तित्वात होत्या म्हणजे एकचालकांवरती शासन किंवा राजेशाही आपण असं म्हणूया की एकतंत्री राजवटी जेव्हा अस्तित्वात होत्या त्यावेळी राजाचं काय व्हायचं की राजाचा शब्द म्हणजे कायदा आणि हुकूम म्हणजे काय, न्याय. ही एक प्रकारची व्यवस्था जी आहे व्यवस्था त्या काळामध्ये म्हणजे तत्कालीन काळामध्ये किंवा एकतंत्री शासनामध्ये हे चालायचं. मात्र आज बघतो की आज आधुनिक काळामध्ये राजकीय व्यवस्थेच्या स्वरूपामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला दिसतो की विविध नेते जे आहेत हे नेते आणि त्यांचे अनुयायी जे आहेत यांच्या नेते आणि अनुयायी यांच्यामध्ये संबंध जो आहे हा संबंध प्रस्थापित झालेला आहे. आणि अनुयायाच्या मताचा गांभीर्याने विचार जो आहे गांभीर्याने विचार हा करण्यात राजकीय नेतृत्वाने सुरुवात केली. त्यामुळे काय झालं की याचा परिणाम राजकीय सत्तेचं किंवा सत्तेचं अंशतः विकेंद्रीकरण जे आहे डिसेंट्रलायझेशन ज्याला म्हटलं जातं हे डिसेंट्रलायझेशन होण्यास मदत झाली. आणि या दोन गटामध्ये किंवा दोन
याच्यामध्ये किंवा नेतृत्व आणि अनुयायी या दोन घटकांमधील एक प्रकारचा संबंध जो आहे किंवा एक प्रकारचं रिलेशन जे आहे हे रिलेशन प्रस्थापित झालं की ज्यामुळे आपण बघतोय की आधुनिक काळामध्ये लोकशाहीकरणाला सुरुवात झाली आणि लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेमध्ये नेतृत्व अनुयायी या दोन्ही घटकांचे संबंध जे आहे हे संबंध विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून किंवा डिसेंट्रलायझेशनच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये विचारांचं आदान प्रदान किंवा एक प्रकारचे डायलॉग किंवा संवादात्मक प्रक्रिया जे म्हणतोय आपण हे प्रक्रिया होताना दिसते। तर अशा प्रकारे आपण जर बघितलं की राष्ट्रीय सत्तेचे स्वरूप जे आहेत हे स्वरूप कालमानानुसार स्थिरनुसार बदलत जातं। आपण प्राचीन कालखंड बघितलं, मध्ययुगीन कालखंड बघितलं आणि आजचा आधुनिक कालखंड आपण बघतोय किंवा अभ्यासतोय आणि या कालखंडाच्या अनुषंगाने आपण जर चर्चा केली तर याच्यामध्ये आपण बघतो की संविधान, जसं मी म्हटलं की संविधानानुसार संघटित की संविधान होतं, राज्यघटना होती, मात्र त्याच्या राज्यघटनेमधील तरतुदी ज्या आहेत त्यांचा अंतर्भाव जरी असला राज्यघटनेमध्ये तर त्या पद्धतीने त्या राजकीय व्यवस्थेची वाटचाल ही सुरूच होती असं नाही। मात्र आजच्या काळामध्ये संविधानाच्या चौकटीमध्ये राहूनच आपल्याला बदल जे आहेत हे बदल करावे लागतात। त्यामुळे राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप जे आहे बदललं। नैतिकता हा आधार की विविध राष्ट्रांचं गट किंवा विविध मोठमोठी राष्ट्र जी आहेत किंवा बलसंपन्न जी राष्ट्र जी आहेत हे आपल्या राष्ट्राची किंवा आपल्या राष्ट्राच्या गटाच्या संबंधामध्ये हितसंबंधी साधण्याचा प्रयत्न केला जाता। मात्र आज ते शक्य नाही। प्रत्येक गोष्टीला किंवा प्रत्येक बाबीला किंवा प्रत्येक घटना किंवा प्रत्येक राष्ट्र हा सुद्धा एक महत्त्वाचा एक राष्ट्राचा एक आधार असतो कधी जागतिक व्यासपीठावर। त्यामुळे नैतिकता हा एक राष्ट्रीय सत्तेच्या स्वरूपामध्ये बदल झालेला आहे। राजकीय सत्ता पदांशी निगडीत होती। पूर्वी जरी राजकीय पद जे निर्माण केलेले होते मात्र त्या राजकीय पदांची अंमलबजावणी किंवा इम्प्लिमेंटेशन किंवा त्या प्रकारचा जो व्यवहार जो असतो तत्व आणि व्यवहार याच्यामध्ये एक फारकत होती। मात्र आज कायद्याच्या अनुषंगाने सगळ्यांना राहून त्या माध्यमातून आपल्याला प्रयत्न करावा लागतात। राजकीय पदांशी निगडीत असते। परिवर्तन जसं म्हणलं की सुरुवातीच्या काळामध्ये किंवा प्रारंभीच्या काळामध्ये आपण जर बघितलं की आधुनिक कालखंडाच्या प्रवासामध्ये की मध्ययुगीन कालखंड किंवा प्राचीन कालखंड यामध्ये मुख्यत्वे करून बदल हे होत नव्हते, परिवर्तन हे होत नव्हतं। मात्र आजच्या कालखंडामध्ये बदल किंवा परिवर्तन जे आहे हे परिवर्तन आपल्याला बघायला मिळतं। आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्टेज जे आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणाची परिस्थिती जसजशी बदलत जाते, जसजसं महत्त्वपूर्ण घडामोडी घडत जातात तसंच त्या राष्ट्रीय सत्तेच्या स्वरूपामध्ये बदल करणं सुद्धा महत्त्वाचं आहे। आणि नंतर नेतृत्व आणि अनुयायी यांचा संबंध अशा प्रकारे आपण बघतोय की राष्ट्रीय सत्तेच्या बदलत्या स्वरूपामध्ये किंवा राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप जे आहे हे स्वरूप हे बदलले जातील। यानंतरही आणखी एक 4-5 मुद्दे आहेत जे मी पुढील व्हिडिओ लेक्चरला घेणार आहे। मला वाटते की हे या 5 मुद्द्यांच्या आधारावर आपल्याला राष्ट्रीय सत्तेचे बदलते किंवा स्वरूप जे आहेत हे स्वरूप कशा टप्प्याटप्प्यानुसार बदलत आहेत हे कळलं असेल। आपण पुढील तासाला पुन्हा भेटूया। धन्यवाद।